हा ना. मम्मी थोडं वेणीचं बघ लूज झाले वाटतं. बघू जरा. हा जरा व्यवस्थित करते. थांब. हा झालं. मम्मी मी कशी दिसते बघ. खूप छान दिसतेस. हा चल मग मी जाते मैत्रिणीसोबत फोटो वगैरे काढते. ओके बाय बाय बाय. बाय. काय गं तुला वेणी लूज झाली ती पण नाही करता येत व्यवस्थित? ते पण मम्मीनेच करायला पाहिजे का? काय ग अशी का बोललीस माझ्या मुलीला? काय चुकीचं मी बोलली? घरातील कामं करायला शिकवायचं तर त्यांना फोटो काढायला पाठवत आहे. काय यात चुकीचं आहे? काय चुकीचं बोली? बरोबर तर बोलते ती. तुम्ही कामाचं म्हणताय ना, तर तिला जेवढी घरात कामं करायची आहेत तेवढी मी शिकवलेली आहे. त्यामुळे तुम्ही याचा विचार नका करू. अहो माझं बोलण्याचा उद्देश ते नव्हतं. सासरी गेल्यावर 4 कामं यायला नको का तिला? ते बोलायचं होतं मला. तुम्ही सासरी गेल्यानंतरचं म्हणता ना, तर तिला सासरी गेल्यानंतर जेवढी कामं करायची आहेत तेवढी मी शिकवलेली आहेत. जोपर्यंत माझी मुलगी माझ्याजवळ आहे ना, तोपर्यंत तिचे लाड होणारच आणि ते मी सर्व पुरवणार. संसारात पडल्यावर तिचं ती बरोबर करणार आणि तेवढं तिला मी सक्षम केलंय. अगं त्या पण बरोबरच बोलतायत ना. हो ग, आणि मुलीचे लाड फक्त आईकडेच होतात ना, आणि संसारात पडल्यावर तर त्यांनाच करायचे आहेत सर्व कामं.